नमस्कार, वाव नेहमीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत श्रावण महिना स्पेशल वालाची खिचडी। तर चला सुरू करूया। इथे मी ही कढई तापत ठेवते। कधी घेताना खिचडी पुलाव करताना जाड बुडाचं भांडं घ्यायचं। हे मी इथे ठेवलेले कढई तापत आणि इथे आपलं पाणी गरम करत ठेवले मी बिरड्याच्या खिचडीला। गरम पाणी घालायचं असते। त्याला 3-4 चमचे तेल घालून घेऊया। हे आपण अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे ते टाकूया आणि हा 1 इंचचा दालचिनीचा तुकडा घेतले, त्याचे मी असे तुकडे केले। पाव चमचा हिंग घालूया। असा कढीपत्ता घ्यायची पानं घेतलेत मी, ती घालते। ही आपली फोडणी झालेली आहे। आता मी हा एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो त्याच्यात घालते। एक अर्धा चमचा हळद टाकूया। आता आपण हे 1 वाटी वाल घेतलेले ते मी घालते। वाल भिजत टाकून त्याला मोड आणले, सोलून घेतले, सोलून घेऊन ते चांगले परतून घेऊया। त्याच्यात आपण घालूया थोडा गूळ। एवढा मी गूळ घालते। हे लाल तिखट घालते। हा माझा छोटा चमचा आहे, मी 3 चमचे घालते। आणि अर्धा चमचा धणे पावडर घेतलं ते घालते। आता मी थोडंसं गरम पाणी घालते आणि जरा झाकण देऊन ठेवते आपले वाल थोडे शिजायला। थोड्या वेळ मी 5 मिनिटं झाकण देऊन ठेवते। आता आपलं झाकण उघडून बघूया। 5 मिनिटं झालेली आहेत। आपले वाल आता शिजलेले आहेत। त्याच्यात आपण तांदूळ टाकूया। 1 वाटी तांदूळ घेतलेत मी, घरात होते तेच घेतले। थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मीठ चवीप्रमाणे। हे मी खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडं जिरं टाकले आणि दालचिनीचा छोटा तुकडा टाकलाय, 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या। असं हे खोबरं मी वाटून घेतलेलं आहे आणि ते मिक्सर मधलं पाणी काढले मी, ते घालते। गरम पाणी नाही टाकते थोडं। 1 वाटी आपले तांदूळ होते, 2-2.5 वाट्या। जसे तांदूळ जुने असले तर जास्त पाणी लागते, नवीन असले तर कमी लागतं, असं पण आहे। आता आपण झाकण देऊन वाफ आणूया। थोडंसं तूप टाकून घेते मी, तुपाशिवाय खिचडी नाही। घरगुती तूप आहे। आणि आता झाकण देऊन ठेवूया। गॅस बारीक ठेवलाय। आता 5 मिनिटं शिजू दे जरा। चला आता आपण उघडून बघूया। आता 5-7 मिनिटं आपली झालीत। मस्तपैकी आपली खिचडी झालेली आहे। त्यावर आपण परत एकदा कोथिंबीर टाकूया।
थोडं तूप टाकूया. आता मी गॅस बंद करते. आता मी या बाउलमध्ये काढून घेते आपल्याला. चला तर मंडळींनो, आपली बघा ही वाफाळलेली खिचडी कशी तयार आहे, वालाची खिचडी. आणि ही गरम गरम खाण्यातच मजा असते. तूप घालून मस्तपैकी आता खायची. त्याच्यावर मी तळलेले आहेत आता हे पापड आणि ही लसणीची चटणी केलेली आहे. आणि माझ्याकडे माठ, भेंडा, मका आणि आळू होतं. असं मी सगळं घालून ती माठाची भाजी केली. एकदम मस्तच बेत आहेत. तर चला, माझा हा वालाच्या खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.